Hi friends. So now today we are learn about next part in the living world adaptation and classification. Make a list of animals in your surrounding. Compare the diversity of animals listed by your friends with your list. Discuss the habitats, food habits, characteristics of body structures like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. What differences do you see between terrestrial and aquatic animals? तर आज आपण अडॅप्टेशन इन ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यांचे होणारे अनुकूलन पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सभोवताली आढळणारे प्राणी किंवा राहणारे प्राणी यांची लिस्ट बनवायची आहे आणि ती तुमची लिस्ट आणि तुमच्या मित्राची लिस्ट यामध्ये काय फरक आहे ते तुम्ही एकत्र बसून डिस्कशन करायचं आहे. तर तो प्राणी कुठे राहतो, काय खातो, त्याच्या बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याला व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा आहे की नाही, त्याला पंख आहेत की नाही, कल्ले आहेत की नाही, शेपूट आहेत की नाही, इत्यादी सर्व गोष्टी डिस्कस करून बघायच्या आहेत. व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल्स? आणि तुम्हाला आता जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यात आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यात काय फरक आढळून येतो ते बघायचं आहे. As compared to terrestrial animals, the skin and body shape of aquatic animals appear to have undergone changes. तर जमिनीवरील प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात. Fish have scales on the skin and fins on the body. तर माशांच्या त्वचावर खवले असतात, तसेच त्यांच्या शरीरावर फाइन्स म्हणजे पर असतात. Their body tapers towards both its ends like a spindle shape. तसेच माशांच्या शरीराचा दोन्ही बाजूने आकार हा निमुळता असतो. Fish breathe with gills instead of a nose. तर श्वसनासाठी माशांना नाकाऐवजी कल्ले असतात. त्यांना नाक नसते, त्यामुळे त्यांना ते कल्ल्यावाटे श्वास घेतात. Their eyes have a transparent eyelids. तर त्यांच्या पापण्या पारदर्शक असतात. They have air bladders within the body to help them to float. त्याचप्रमाणे या प्राण्यांच्या शरीरात किंवा माशाच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात, जेणेकरून त्यांना पोहण्यास त्याची मदत होते. This is a fish. These types of fins, gills, scales are present in their bodies and their spindle-like and their body is a spindle-like. Look at. Next, as the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. तर बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने त्यांना त्यांच्या पायांचा वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. ओर्स म्हणजे वल्हा. वल्हा हा एक ॲनिमल आहे. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फिदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. तर बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसेही तेलकट असतात. त्यावरून पाणी ओघळून जाते. म्हणजे आपण बघितलं अडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्समध्ये जसे कमळांच्या पानावर किंवा त्यांच्या स्टेमवर जसे वॅक्सी लेअर असतात, त्याचप्रमाणे बदकांच्या व पाणकोंबडी यांच्या पंखावर व पिसांवर तेलकट असा थर असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरावर पाणी राहत नाही व ते ओघळून खाली जाते. Webbed toes, slippery, smooth skin, and a triangular head help frogs to swim easily through water. तर बेडकाच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोके यामुळे तो पाण्यात सहज पोहतो किंवा त्याला सहज पाण्यात पोहता येते. They can live on lands as well as in
water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. तर बेडूक हा प्राणी जमिनीवर राहतो, तसेच तो पाण्यातही राहू शकतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो, तर तो जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. The typical colors of a frog back help it to hide among grasses. तर त्याप्रमाणे बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. बेडकाला हे एक विशिष्ट प्रकारची पाठ असते, जेणेकरून त्याला गवतात सहज लपता येते. Frog and water hen, it is a amphibian animals. म्हणजे हे उभयचर प्राणी आहेत, म्हणजेच ते जमिनीवरही राहू शकतात आणि पाण्यातही राहू शकतात. Make a list of the names of some other amphibians you know and study their adaptation. तर तुम्हाला माहीत असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची तुम्हाला नावे सांगायची आहे आणि त्यांच्यामधील जे होणारे अनुकूलन आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. This type of toes are present in duck and frog. It is a duck. So now we are started adaptation in forest and grassland animals. तर आता आपल्याला जंगलात राहणाऱ्या व गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन याचा अभ्यास करायचा आहे. Carnivorous animals like the wild dog, fox, tiger and lion have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. So what is the function of such teeth? तर आपल्याला आता जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करायचा आहे. तर जंगलात कोणकोणते प्राणी आढळून येतात? तर जंगलात जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह यासारखे प्राणी आढळून येतात. तर त्या प्राण्यांचे पाय अत्यंत मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अनुकुचीदार सुळे असतात. तसेच अनुकुचीदार सुळे म्हणजे त्यांना सुळांसारखे दात असतात, like a teeth. Like this. They have claws and their canine teeth are sharp and pointed. Look at tiger have padded paws. This enables them to silently stalk their prey and capture it easily. The eyes of predatory carnivores are located in the front of their head. It helps them to spot their prey from a long distance. तर आता आपण पाहायचं आहे की जंगलात राहणारे प्राणी हे भक्ष्य कसे करतात किंवा दुसऱ्या प्राण्यांची शिकार कसे करतात. तर वाघांच्या पायांना तळव्यासारखी गादी असते. Tigers have padded paws. This enables them to silently stalk their prey and capture it easily. त्यामुळे त्यांच्या पावलांची चाहूल ही दुसऱ्या प्राण्यास लागत नाही किंवा तो प्राणी ज्या प्राणी दुसऱ्या शिकार करणार आहे त्या प्राण्याला ह्या प्राण्याच्या पावलांची चाहूल लागत नाही, त्यामुळे तो सहजरित्या त्या प्राण्याची शिकार करू शकतो. The eyes of predatory carnivores are located in the front of their head. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी प्राणी. तर मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस असते.
त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य त्याच्या नजरेस पडते. त्याचे जे डोळ्याचे स्थान असते त्याच्या डोक्याच्या निमुळत्या बाजूस असते. त्यामुळे जर दूरवर शिकार ज्या प्राण्याची शिकार करायची असते तो प्राणी असेल तर तो त्याला सहजरित्या दिसून येतो. द आयज ऑफ हर्बिव्होरस आर बिलो द फोरहेड ऑन आयदर साइड ऑफ द हेड. हर्बिव्होरस म्हणजे आता कसले, हर्बिव्होरस म्हणजे शाकाहारी प्राणी. तर शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान कपाळाच्या खाली असते व बाजूस असते. दिस गिव्स देम वाइड अँगल विजन विच हेल्प टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर्स. तर प्रेडेटर्स म्हणजे काय आता, तर प्रेडेटर्स म्हणजे भक्ष्य करणारा प्राणी किंवा शत्रू. तर त्यांचे जे डोळ्याचे स्थान हे कपाळाच्या खाली असते त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्यांना संधी मिळते. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज. तर शाकाहारी प्राण्यांचे पाय हे निमुळते व बारीक तसेच खूप मजबूत असतात. त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येतात किंवा धावता येते. विच इनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग स्लीप्स. ओके. Their long and freely moving ears can receive sound from long distance and different direction. तर अशा प्राण्यांचे हलणारे जे लांब कान असतात ते दूर अंतरावरील आवाजांचा वेध घेऊ शकतात किंवा त्यांना दूरवर असणारे जे आवाज असतात ते त्यांना सहजरित्या ऐकू येतात. Deer and black bugs have colors that merge with their surroundings. Their teeth are strong for chewing tough plant material. आता बघूया हरिण आणि काळवीट. तर हरिण आणि काळवीट यांचा रंग हा त्या परिसराशी मिळता जुळता असतो. तर तसेच त्यांची दात हे खूप मजबूत असतात जेणेकरून त्यांना जी वनस्पतीची कठीण खोडे असतात ती सहजरित्या चावून खाण्यासाठी त्यांना मदत होते. दिस इज अ ब्लॅक बक म्हणजेच काळवीट. So now we have started adaptation in desert animals. आता आपण पाहणार आहोत डेझर्ट ॲनिमल्स. तर वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन कसे होते ते आता आपल्याला इथे पाहायचे आहे. तर वाळवंटात कोणकोणते प्राणी आढळून येतात. Desert are characterized by severe scarcity of water. Hence, desert animals have thick skin to prevent loss of water from the body. Their legs are long with flat and cushioned soles. The nostrils are protected by folds of skin. The eyelashes are long and thick. Rats, snakes, spiders, lizards in desert live in deep burrows during daytime and are active at nighttime. तर आता आपल्याला वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यांविषयी किंवा त्यांच्या अनुकूलनाविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता आपण बघतोच की डेझर्ट एरिया म्हणजे वाळवंट प्रदेशात ही पाण्याची कमतरता तर कायमच असते. त्यामुळे तेथील प्राणी लाईक कॅमल म्हणजे उंटासारखे प्राणी हे त्यांच्या शरीरात पाणी टिकवून ठेवतात किंवा साठवून ठेवतात जेणेकरून त्यांना त्याची खूप दिवस पाण्याची गरज लागणार नाही. ती पाणी साठवून ठेवण्यासाठी तर त्यांची स्किन एकदम थिक म्हणजे जाडसर असते. तसेच त्यांचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. तर द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. तसेच त्यांच्या नाकावर त्वचेची घडी असते. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. तसेच त्यांच्या पापण्या ह्या लांब व जाड असतात. Rats, snakes, spiders, lizards in deserts live in deep burrows during daytime and are active at nighttime. तर वाळवंटी प्रदेशात आढळणारे प्राणी म्हणजे उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी हे दिवसभर बिळात जाऊन राहतात व रात्री हे बिळाच्या बाहेर निघतात. They are deep in burrows during daytime and are active at nighttime. Like a camel, rat, spider. These animals are found in desert areas.
Now नेक्स्ट पॉइंट अडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. तर आता आपल्याला पाहायचं आहे हिमप्रदेशात आढळणारे प्राणी किंवा बर्फाळ प्रदेशात आढळणारे प्राणी. अडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन म्हणजे हिमप्रदेश किंवा बर्फाळ प्रदेश. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक ॲग, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, mountain goat, Siberian husky dog, and snow leopard. Compare these images with those of similar animals from tropical forest. तर आता आपल्याला बघायचं आहे हिमप्रदेशात म्हणजे किंवा स्नोवी रिजन्स मध्ये आढळणारे प्राणी. तर स्नोवी रिजन्स मध्ये कोणकोणते प्राणी आढळतात? तर याक, पोलार बियर म्हणजेच ध्रुवीय अस्वल, व्हाईट फॉक्स म्हणजे पांढरा कोल्हा, सिल्वर फॉक्स म्हणजे चंदेरी कोल्हा, माउंटेन गोट, सायबेरियन हस्की कुत्रा, माउंटेन गोट म्हणजे हिमबिबट्या, सायबेरियन हस्की डॉग म्हणजे सायबेरियन हस्की कुत्रा इत्यादी प्राणी आपल्याला स्नोवी रिजन्समध्ये आढळतात. आता त्यांचा आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर दिस इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. तर आता ह्याच जातींचे काही प्राणी आपल्याला जंगली भागात सुद्धा आढळून येतात. तर आता तुम्हाला काय करायचं, तर इत्यादी सर्व प्राण्यांच्या इमेजेस तुम्हाला नेटवरून डाउनलोड करायचं आहे आणि हिमप्रदेशात आढळणारे हे प्राणी तसेच याच जातीचे जंगली प्रदेशात आढळणारे प्राणी यांच्यात कंपॅरिझन करायचं आहे. A white or silver body color, long thick hair on the skin are typical characteristics of animals of snowy region. How are these useful to them? तर हिमप्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे तसेच त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे किंवा चंदरी रंग हे वैशिष्ट्य आहे. तर त्याचा त्यांना काय फायदा होतो ते बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही इंटरनेटवर जाऊन त्याची माहिती काढायची आहे. So now next point, adaptation in aerial animals. These types of yak, Siberian husky dogs are found in snowy regions. These like animals are found in snowy regions. So now next point, adaptation in aerial animals. तर आता आपल्याला पाहायचं आहे अडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स म्हणजेच हवेत आढळणारे प्राणी यांचे अनुकूलन. तर ते कसे होते ते आता आपण बघूया. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेइकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. तर रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात वाहणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्ही त्याची माहिती मिळवायची आहे. द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइजेस द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाइल फ्लाइंग with hollow bones, a body covering of feathers, and modification of forelegs into wings. Their body is light in weight and adapted for flying. तर हवेत राहणारे किंवा आकाशात राहणारे प्राणी यांचा आपल्याला अनुकूलन याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पक्ष्यांचे शरीर देखील दोन्ही टोकांना निमुळते असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाइल फ्लाइंग. ओके. With hollow bones, a body covering of feathers, and modification of forelegs into wing, their body is light in weight and adapted for flying. तर शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायाच्या पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झालेली असतात किंवा त्यांना हवेत उडण्यासाठी उपयोग होतो. The body of insects also is light in weight and tapers at both ends. तर कीटकांचे शरीर सुद्धा निमुळते असतात किंवा हलके असतात.
पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक सुद्धा हवेत उडू शकतात. They can fly with 2 pairs of wings and also walk with 6 stick-like legs. Okay. Bats can fly with the help of the patagium, a thin fold of skin between their foreleg and hind legs. तर आता बॅट म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळ सुद्धा त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमुळे त्वचेचे पडदे असल्यामुळे उडू शकते. These types of animals are found in aerial. So next point, adaptation in reptiles. तर आता आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन याविषयी अभ्यास करायचा आहे किंवा शिकायचा आहे. Observe from a distance how snakes and earthworms creep. Observe from a distance how snakes and earthworms creep. Which organs do they use for creeping? तर आता आपल्याला साप गांडूळ कसे सरपटतात त्याचे दुरून निरीक्षण करायचे आहे. सरपटताना कोणत्या अवयवांचा ते वापर करतात याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तसेच त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का हे आपल्याला याचे निरीक्षण करायचे आहे किंवा त्याचे आपल्याला नोंद करायचे आहे. नोट एनी सच चेंजेस. Animals like house lizards, garden lizards, crocodile use their muscles for creeping. तर आता पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. Similarly, त्याचप्रमाणे they show adaptation in skin, soles of feet, body color, etc. त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. For example, the house lizard and monitor lizard have clawed toes and thin soles, whereas snakes have a scaly skin. जसे पाल, घोरपडे यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात, तर त्या उलट सापाची त्वचा ही खवलेयुक्त असते. For example, turtle, snakes, lizards. It is a reptile animals. These types of animals are found in reptile categories. So now next point, adaptation for food in animals. तर आपल्याला आता अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन याविषयी अभ्यास करायचा आहे किंवा त्याविषयी जाणून घ्यायचा आहे. We can categorize animals as herbivorous and carnivorous. प्राण्यांचे काही शाकाहारी व मांसाहारी असे 2 गटात वर्गीकरण करता येते. Special adaptations are seen in each category to make the process of feeding easy. We will discuss this in greater detail in the chapter on nutrition. तर आता प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा 2 गटात वर्गीकरण करतात. त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणे सोपे जाते. त्याबाबत अधिक माहिती आपण पोषण म्हणजेच न्यूट्रिशन या चॅप्टर मधून घेणार आहोत. Watch the programs on channel like National Geographic Wild, Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquitoes, butterflies, etc. तर आपल्याला आता बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे असे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व खातात त्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक या वाहिन्यांवरील विविध कार्यक्रम पाहायचे आहेत. तर या प्राण्यांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी
तुम्हाला डिस्कवरी नॅशनल जिओग्राफिक या वाहिनींचा उपयोग करायचा आहे किंवा त्या वाहिनीवर विविध जे कार्यक्रम प्राण्यांविषयी दाखवतात ते तुम्हाला बघायचे आहेत, म्हणजे तुम्हाला या प्राण्यांविषयी सर्व डिटेल्समध्ये माहिती मिळू शकेल. This is the adaptation for food in animals. Now, next and last point, adaptation for blending with the surroundings, म्हणजेच परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. या बाबतीत आपल्याला शिकायचं आहे. तर पाहूया. We cannot easily spot colorful butterflies, lizards and grasshoppers. They get camouflaged amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. That is because their colors blend with those of their surroundings. तर आता आपण वेगवेगळ्या रंगांचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहजरित्या बघू शकत नाहीत किंवा ते आपल्याला दिसत नाही. तर ते कुठे असतात? तर ते वनस्पतींवर, गवतांमध्ये किंवा झाडांच्या खोडावर असतात. त्या झाडांचा किंवा त्या वनस्पतीचा जसा रंग आहे तसा ते आपल्या शरीराचा रंग बदलतात. म्हणजे सरडे, नाकतोडे हे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत, त्यामुळे ते झाडांच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग व त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. Changes that take place in the various organs and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings, depending upon the habitat and its geographical conditions, are called adaptation. तर आपण सुरुवातीला हे अडॅप्टेशनची डेफिनेशन पाहिले आहे आणि आता आपण लास्टलाही पाहणार आहोत. इथे काय म्हणतात ते बघूया आपण. तर अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, त्याचे पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे, अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये व त्या प्राण्यांच्या शरीर प्रक्रियेमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. आता हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ऑलवेज रिमेंबर, अडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. तर ही प्रक्रिया निरंतर होणारी असते. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स अँड ॲनिमल्स ऑफ thousands of years ago are the adaptations that occurred according to prevailing conditions. It is our duty to conserve this diversity. तर बघा, प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय. हे वैविध्य जपणे आपले कर्तव्य आहे. तर अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही, ती प्रक्रिया कायम चालणारी असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आज अस्तित्वात असलेले प्राणी यांच्या शरीरात जे दिसणारे बदल असतात त्यालाच अनुकूलन म्हणतात. आणि ही जी विविधता आहे ती जपणे हे आपले कर्तव्य आहे. So your first chapter is completed and next video we start new chapter or second chapter, plants and their structure and function. Thank you.